तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकासोबतच फळबाग व भाजीपाला वर्गीय पीक घेण्याकडे वळताना दिसतोय। मात्र पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बुलढाण्याच्या नांदराहोळी येथील शेतकरी शिवाजी तायडे यांनी आपल्या 2 एकर शेतापैकी अर्धा एकर क्षेत्रफळामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली होती। त्यासाठी त्यांना आतापर्यंत जवळपास 50,000 रुपये खर्च आला आहे। आता टोमॅटो पीक काढणीला आले, मात्र योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो बाजारात नेण्याचा खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाहीये। त्यामुळे हताश होऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे टोमॅटो आता जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे। परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा लाल चिखल झाल्याचं पाहायला मिळतंय। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। शिवाजी पंढरी तायडे, राहणार नांदराहोळी। किती एकर तुम्ही टमाटे लागवड केली? मी अर्धा एकर टमाट्याची लागवड केली। काय सध्या परिस्थिती आहे? परिस्थिती अशी की सध्या बाजार भाव मार्केट काहीच नाही। हे तोडून उपटून ते बकऱ्याला टाकणं चालू आहे। मार्केटला पाठवावं त्याचं ते भाडं सुद्धा भेटत नाही। त्याच्यामुळे ते आम्ही बकऱ्याला टाकणं चालू केलं। खर्च किती लागला? खर्च 50-60 हजार रुपये लागला। काय काय बांबू, तार सगळं विक्रीच आहे ते। केन, बांधकाम, पुन्हा औषधी खर्च, एक पाळी काढायची 3,000 रुपये खर्च लागतो। खर्च निघाला त्याच्यामध्ये? खर्च म्हणजे कर्जबाजारी झालो साहेब मी, सगळं घाटात काम आलं। उत्पन्न तर काहीच नाही मिळालं, पण कर्जबाजारी होऊन बसलो। व्याजानं पैसे काढले लोकांचे, ते पैसे देणं मुश्किल झाला।